मित्रांनो, स्वतःला कमजोर समजू नका. आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा आपण स्वतःलाच विचारतो, मी खरंच काहीच करू शकत नाही का? त्या क्षणी आपल्यासमोर आपली अपयश उभी राहतात. लोकांची टीका आठवते, न मिळालेले यश डोळ्यासमोर येतं आणि मन हळूहळू स्वतःलाच कमी लेखायला लागतं. पण खरं सांगायचं तर स्वतःला कमजोर समजणं हीच माणसाची सर्वात मोठी चूक आहे. कारण तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त थकलेले आहात. तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त जखमी आहात. कमजोरपणा जन्मता नसतो, कोणीही जन्मता कमजोर नसतं. प्रत्येक माणूस या जगात काहीतरी वेगळं करण्यासाठीच येतो. पण परिस्थिती, अपयश, नात्यांमधील तडे, आर्थिक अडचणी आणि सततची तुलना हे सगळं हळूहळू माणसाच्या मनात एक भावना पेरतं. आपण इतके चांगले नाही, पण लक्षात ठेवा, तुम्ही इतरांसारखे असण्यासाठी जन्माला आलेलेच नाहीत. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमचं यशही हे वेगळंच असणार आहे. अपयश म्हणजे कमजोरी नव्हे. आपण अपयशाला कमजोरी समजतो, पण अपयश ही कमजोरी नाही. अपयश ही शिकवण आहे. ज्याने कधी हरलंच नाही त्याने कधी प्रयत्नही केला नसतो. ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही त्याच्या यशाला किंमत नसते. लक्षात ठेवा, आज जे लोक यशस्वी दिसतात त्यांच्या आयुष्यातही असे दिवस आलेले असतात ज्या दिवशी त्यांनी स्वतःलाच विचारलं असेल, हे सगळं सोडून देऊ का? पण त्यांनी एक गोष्ट केली की त्यांनी स्वतःला कमजोर मानलं नाही. लोक काय म्हणतात याने तुम्ही कमजोर होत नाही. लोक तर बोलणारच, तुम्ही प्रयत्न केला तरी आणि नाही केला तरी. तुम्ही पुढे गेलात तर म्हणतील नशीब आहे, तुम्ही मागे राहिलात तर म्हणतील अक्कल नाही. पण लक्षात ठेवा, लोकांच्या तोंडाला कुलूप लावता येत नाही, पण आपल्या मनाला दिशा देता येते. तुम्हाला कमजोर बनवणं हे लोकांचं काम नाही. तुम्ही स्वतःला कमजोर मानता तेव्हाच तुम्ही कमजोर होता. भावनिक असणं म्हणजे कमजोरी नव्हे. खूप लोकांना वाटतं, मी जास्त विचार करतो म्हणून मी कमजोर आहे. मला लवकर वाईट वाटतं म्हणून मी कमजोर आहे. मी पटकन रडतो म्हणून मी कमजोर आहे. पण खरं सांगू, भावना असणं ही कमजोरी नाही, ती माणूसपणाची निशाणी आहे. दगड कधी रडत नाही, माणसं रडतात. आणि जो रडून देखील पुन्हा उभा राहतो तोच खरा मजबूत असतो. स्वतःशी संवाद करा. तुम्ही स्वतःशी कधी बोललात का? आरशात पाहून स्वतःला कधी सांगितलंय का, तू करू शकतोस? आपण रोज इतरांना प्रोत्साहन देतो पण स्वतःला विसरतो. आजपासून एक सवय लावा. जेव्हा मन म्हणेल तू कमजोर आहेस, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगा, मी थकलोय पण मी हार मानलेली नाही. प्रत्येक माणसाची वेळ येते, कधी लवकर तर कधी उशिरा, पण ज्याची वेळ येते त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आज तुमचं आयुष्य अस्ताव्यस्त वाटत असेल, आज तुमच्याकडे उत्तरं नसतील, आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील, पण लक्षात ठेवा, आजचा संघर्ष उद्याच्या ताकदीची पायरी असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. जगात सगळ्यात महत्त्वाचा विश्वास कोणाचा असेल तर तो स्वतःचा. स्वतःवर असलेला विश्वास तो असेल तर एकटा माणूस देखील इतिहास बदलू शकतो. तो नसेल तर संपूर्ण जग साथ देऊनही उपयोग नसतो. म्हणून आज ठरवा, मी स्वतःला कमजोर मानणार नाही. मी माझ्या गतीने पुढे जाईन. मी पडेन पण पुन्हा उभा राहीन. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त घडत आहात. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमची कहाणी अजून पूर्ण लिहिली गेलेली नाही. आज अंधार आहे म्हणून प्रकाश नाही असं होत नाही. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ येतेच. म्हणूनच स्वतःला कधीही कमजोर समजू नका. कारण तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते तुम्हालाच अजून पूर्णपणे कळलेलं नाही.